हॅलो एव्हरीवन, आपला नेक्स्ट न्यूमेरिकल पहा आता. द रेट ऑफ रिॲक्शन ट्वाईस ए प्लस बी इट गिव्स ट्वाईस सी प्लस डी इज. व्हॅल्यू दिलेली आहे. कशाची आहे? रेट ऑफ रिॲक्शनची. वेन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी सेम आहे 0.3. इफ द रिॲक्शन इज ऑफ फर्स्ट ऑर्डर इन ए अँड 0th ऑर्डर इन बी. विथ रिस्पेक्ट टू ए ही रिॲक्शन फर्स्ट ऑर्डर आहे आणि विथ रिस्पेक्ट टू बी कोणती आहे? 0th ऑर्डर. व्हॉट इज द रेट कॉन्स्टंट? मग सगळ्यात आधी आपण गिव्हन लिहूया. सगळ्यात आधी काय लिहायचं? गिव्हन. कोणतंही प्रॉब्लेम 2 टाइम्स रीड करायचं. ओके. आता पहा आपल्याला रिॲक्शनचा रेट दिलेला आहे म्हणून रेट इक्वल टू 6 × 10⁻⁴ काय लिहू आपण? -4 मोल पर DM³ पर सेकंद. ओके. मग कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए दिलेलं आहे तुम्हाला, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी पण दिलेलं आहे. किती आहे? 0.3 मोल पर DM³. ते पण लिहून घ्या. इफ द रिॲक्शन इज ऑफ फर्स्ट ऑर्डर इन ए, मग एक्स इक्वल टू काय झालं? 1 आणि बी इक्वल टू ऑर्डर ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू बी म्हणजे काय आहे? वाय. वाय इक्वल टू किती? 0. व्हॉट इज रेट कॉन्स्टंट? म्हणजे इथे लिहा टू फाइंड. रेट कॉन्स्टंट म्हणजे काय काढायचं आहे तुम्हाला? के. मग इथे सोडू आपण सोल्युशन. सोल्युशनमध्ये काय लिहायचं? रेट लॉ इज. सगळ्यात आधी रेट लॉ लिहून घ्यायचा. रेट लॉ जर लिहिला आपण तर त्याच्यावरून आपल्याला काही पण सोडवता येते. रेट लॉ इज. लॉ दोनदा लिहिलं मी. ठीक आहे. मग रेट इक्वल टू काय लिहिणार आपण? रेट इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए टू द पॉवर एक्स अँड बी टू द पॉवर वाय. व्हॅल्यूज पुट करा. रेटची व्हॅल्यू किती आहे आपल्याला दिलेली? 6 × 10⁻⁴ किती दिलेलं आहे? -4. दिसत आहे? पहा आता के काढायचं आपल्याला. एची व्हॅल्यू आहे आपल्याला दिलेली किती? 0.3 × 10⁻x आणि ते 0.3 × 10⁻0. ओके. मग के इक्वल टू 6 × 10⁻⁴ काय करू आपण? -4 डिव्हायडेड बाय काय करू आपण? हे एक्स होतं, हे वाय होतं. मग एक्सची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे. एक्सची व्हॅल्यू किती होती आपली? 1 ना. मग इथे एक्सची व्हॅल्यू ठेवायची 1, वायची व्हॅल्यू ठेवायची 0. मी एक स्टेप जी आहे ना ती सेव्ह करून राहिली म्हणून इथं गिचिड झालं थोडंसं. हे झालं 0.3 आणि 0.3 × 10⁻0 म्हणजे काय झाली? 1 व्हॅल्यू. समजलं? आता काय करता? 3 दुनी 6 म्हणून इथे 2 × हे -1 वर जाऊन झालं +1 10⁻⁻3. केची व्हॅल्यू काय आली? 2 × 10⁻⁻3. ओके. नाऊ डिसाईड द युनिट. युनिट कसं डिसाईड करायचं? वरच्याचं युनिट काय होतं? मोल पर DM³ पर सेकंद. रेटचं युनिट ना. आणि याचं युनिट काय? मोल पर DM³. मोल पर DM³. आता मोल कॅन्सल, पर DM³ कॅन्सल म्हणजे काय आलं? पर सेकंद. क्लिअर? चला पॉज करा आणि लिहून घ्या. आधी प्रॉब्लेम लिहा. थोडा व्हिडिओ रात्री शूट करत आहे. जर क्लिअरिटीमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर नक्की मला मेसेज करा किंवा फोन करा. मेसेज करत जा, फोन करत जा. तुम्ही तर विसरलेच, मेसेजही करत नाही, फोनही करत नाही. चला आता खालचं पॉज करा परत एकदा. पहा आता हे पुढचं न्यूमेरिकल खूप इम्पॉर्टंट आहे. याला समजून घ्या. मग आज तुम्हाला होमवर्क पण देणार आहे. कन्सिडर ए प्लस बी इट गिव्स पी. ही रिॲक्शन दिलेली आहे. इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज डबल विथ बी बीइंग कॉन्स्टंट. बीला कॉन्स्टंट करा, एचं कॉन्सन्ट्रेशन डबल करा. द रेट ऑफ रिॲक्शन डबल. रिॲक्शनचा रेट पण डबल होतो म्हटलं. मग पुढे काय करायचं? इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज ट्रिपल. एचं कॉन्सन्ट्रेशन ट्रिपल करायचं आहे तुम्हाला अँड बीला डबल करायचं आहे. तर रेट इन्क्रीजेस बाय फॅक्टर 6. रेट कितीने वाढतो म्हटलं? फॅक्टर 6ने. व्हॉट इज द ऑर्डर ऑफ रिॲक्शन विचारलं. ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिॲक्शन विचारलं तुम्हाला आणि काय विचारलं? विथ रिस्पेक्ट टू ए आणि विथ रिस्पेक्ट टू बी तुम्हाला काय काढायचे? ऑर्डर्स काढायचे. ठीक. चला मग कसं सोडवायचं ते पहा. सोल्युशन डायरेक्टली. रेट लॉ इज. रेट लॉ कसा लिहायचा? रेट इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए टू द पॉवर एक्स कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी टू द पॉवर वाय. याला म्हणून आपण इक्वेशन नंबर 1. आलं लक्षात? इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इक्वल टू काय सांगितलं तुम्हाला? एचं कॉन्सन्ट्रेशन काय करायचं?
डबल. ओके. इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज डबल, रेट डबल. ओके. देअरफॉर पहा आता काय लिहिणार, 2 टाइम्स रेट, रेट डबल झाला ना, इक्वल टू के. कोणाचं कॉन्सन्ट्रेशन डबल करायचं तुम्हाला, एचं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं तुम्ही. बीला काय ठेवायला सांगितलं, कॉन्स्टंट. कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी काय सांगितलं, कॉन्स्टंट. ठीक. आता काय करणार आपण याला, तर या इक्वेशनला लिहून घेऊ आपण. 2 टाइम्स रेट इक्वल टू के, 2 टू द पॉवर एक्स, ए टू द पॉवर एक्स आणि बी टू द पॉवर वाय. या इक्वेशनला म्हणू आपण 2. आता पुढची कंडिशन पहा काय, इफ काय म्हटलेलं त्यांनी, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज ट्रिपल. मग इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज ट्रिपल, ट्रिपल करायचं आहे आणि बी डबल करायचं आहे, अँड बी कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी इज डबल, रेट इन्क्रीजेस बाय 6. मग रेट जो आहे हा काय होतो या केसमध्ये 6ने वाढतो, म्हणून 6 टाइम्स रेट इक्वल टू एला काय करायचं, ट्रिपल. मग एला ट्रिपल करायचं म्हणजे याला 3 टाइम्स ए ची पॉवर एक्स, बीला डबल म्हणजे 2 टाइम्स बी ची पॉवर काय, वाय. सोडवा. 6 रेट इक्वल टू के, 3 टू द पॉवर एक्स, ए टू द पॉवर एक्स, 2 टू द पॉवर वाय, बी टू द पॉवर वाय. याला म्हणू इक्वेशन नंबर 3. आता तुम्हाला ओव्हरऑल ऑर्डर आणि ऑर्डर ऑफ रिॲक्शन, व्हॉट इज द ऑर्डर ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू इच, म्हणजे एक्स आणि वाय काढायचं आहे आणि एक्स प्लस वाय काढायचं आहे. मग सगळ्यात आधी काय करू आपण, हा जो इक्वेशन 1 आहे या 2ला 1ने डिवाइड करू. काय करू समजलं का तुम्हाला, इक्वेशन 2 डिवायडेड बाय 1, इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1, इट गिव्स. 2ला 1ने डिवाइड करा. चला 2ला 1ने जर डिवाइड केलं तर 2चं म्हणणं काय, इक्वेशन 2चं ते लिहून घ्या इथे. काय इक्वेशन 2 रेट आहे ना, म्हणून इथे लिहा 2 इंटू रेट इक्वल टू हा के, 2 टू द पॉवर एक्स, ए टू द पॉवर एक्स आणि बी टू द पॉवर वाय डिवायडेड बाय इक्वेशन 1चं काय म्हणणं आहे पहा. इक्वेशन 1 काय दिसलं का तुम्हाला, रेट इक्वल टू के, म्हणून इथे घ्या रेट इक्वल टू हा के, ए टू द पॉवर एक्स आणि बी टू द पॉवर वाय. आता मस्त पेन्सिल यूज करायची तुम्ही. मग पेन्सिल यूज करायची आणि कॉमन टर्म्स कॅन्सल करायचे, म्हणजे हा रेट कॅन्सल गेला घरी. ए टू द पॉवर एक्स, ए टू द पॉवर एक्स, के कॅन्सल झाले, बी टू द पॉवर वाय गेले घरी. मग इथे शिल्लक काय राहिलं, इथे राहिलं 2 इक्वल टू 2 टू द पॉवर एक्स. बेस सेम आहे, दिसला का, बेस सेम. पॉवर पण इक्वेट करून टाका. देअरफॉर याची पॉवर काही नाही आहे म्हणजे किती आहे, 1, म्हणून एक्स इक्वल टू काय झालं, 1. आता तुम्हाला काय काढायचं आहे, तुम्हाला वाय काढायचं आहे. मग वाय काढण्यासाठी परत आपण काय करू, इक्वेशन कोणतं घेतलं आपण, तर आपण इक्वेशन घेऊया 3 डिवायडेड बाय 1. चला इक्वेशन 3 काय आहे, 6 रेट तुमच्या समोर आहे. 6 रेट इक्वल टू इथे आहे के, मग 3 टू द पॉवर एक्स, ए टू द पॉवर एक्स, 2 टू द पॉवर वाय, बी टू द पॉवर वाय डिवायडेड बाय इक्वेशन 1ने डिवाइड करा. इक्वेशन 1 काय, रेट इथे ए टू द पॉवर एक्स, के पण आहे ना, आणि बी टू द पॉवर वाय. एकदा चेक करून घ्या बरोबर लिहिलं की नाही. काय होतं आपलं, 6 रेट के, 3 टू द पॉवर एक्स, ए टू द पॉवर एक्स, 2 टू द पॉवर वाय, बी टू द पॉवर वाय आहे बरोबर. आता आपण परत कॉमन टर्म्स कॅन्सल करून टाकू. रेट कॅन्सल, के कॅन्सल, ए टू द पॉवर एक्स, ए टू द पॉवर एक्स, बी टू द पॉवर वाय, बी टू द पॉवर वाय जे आहे ते झालं कॅन्सल. ठीक आहे, म्हणजे या साईडला काय शिल्लक राहिलं तुमच्याजवळ, 6 इक्वल टू 3 टू द पॉवर एक्स, 2 टू द पॉवर वाय. बट एक्स किती काढलेला आपण, 1 काढलेलं आहे. देअरफॉर 6 इक्वल टू 3 टू द पॉवर 1, 2 टू द पॉवर वाय. हे कसं सोडवत असतात सांगा. काय नाही, सिंपल आहे. या 3ला इकडे घेऊन जा, 3 2 6 म्हणजे हे 2 इक्वल टू 2 टू द पॉवर काय झालं, वाय. अगेन बेस सेम. देअरफॉर वाय इक्वल टू किती झालं, 1. मग एक्स इक्वल टू 1, वाय इक्वल टू 1, म्हणून
ॲन्सर काय लिहायचं? द रिॲक्शन इज फर्स्ट ऑर्डर असं लिहायचं. द रिॲक्शन इज फर्स्ट ऑर्डर in A and first order in B. मग खाली ओव्हरऑल ऑर्डर n इक्वल टू x प्लस वाय इक्वल टू 1 प्लस 1 इक्वल टू काय आलं 2. चला आता इतकं सुंदरसं न्यूमेरिकल आपण कंप्लीट केलेलं आहे. तर आता तुम्ही इथून स्टार्ट करणे, आधी क्वेश्चन लिहून घ्या, मग त्याचा आन्सर लिहिणं सुरू करा. पहा दिसला? करता पॉज? ओके करा. मग पॉज करा, इक्वेशन 2 पर्यंत लिहून घ्या. पॉज करा आणि इक्वेशन 2 पर्यंत लिहा. झालं? आता खाली घेते थोडंसं. हां परत एकदा पॉज करा, x इक्वल टू 1 पर्यंत लिहा. नेक्स्ट पेजवर स्टार्ट करा. आता माझं नेक्स्ट पेज, तुमचं नाही. हां तुमचं जे काही असेल त्या पेजवर लिहायचं आहे. तुम्ही पॉज करून एकदा पूर्ण न्यूमेरिकल कंप्लीट करून घ्या. झालं का? खूप लोक नाराज होते. त्यांचं म्हणणं होतं मॅडम खूप दिवस झाले होमवर्क नाही दिलं. तर चला आज तुम्हाला होमवर्क देऊन टाकते. MCQ मधला फर्स्ट MCQ, सेकंड, थर्ड, 7, 8 आणि 9 हे जे न्यूमेरिकल घेतले याच्या बेसवर हे इतके MCQ आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 मधला 2, क्वेश्चन नंबर 3 मधला 3 आणि क्वेश्चन नंबर 3 मधला 11. तर एवढे जे आहे हे सगळे तुम्हाला होमवर्कसाठी आहे. तर हे होमवर्क तुम्हाला न्यूमेरिकलच्या नोटबुकमध्ये सोडवायचं आहे. आणि लक्षात, एक्झरसाईजमधला प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला सोडवायचा आहे. होमवर्कचे फोटो मला पाठवणार आहे तुम्ही. नाही आले तर तसा डाऊटसुद्धा विचारणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खूपच सिम्पलचा क्वेश्चन आहे, पण 3 मार्क्ससाठी विचारतात आणि बोर्डच्या एक्झाममध्ये येऊन गेलेला क्वेश्चन आहे. ए रिॲक्शन ऑकर इन फॉलोइंग स्टेप. एक रिॲक्शन आहे जी 2 स्टेपमध्ये होते. या पहिल्या स्टेपला नाव दिलेलं आहे स्लो आणि दुसऱ्याला फास्ट. त्यांनीच दिलेलं आहे, मी नाही दिलं मनाने. आता हा तुमचा डाटा आहे आणि याच्यावरून काय काढायला सांगितलं? राईट द इक्वेशन फॉर ओव्हरऑल रिॲक्शन. मग ओव्हरऑल रिॲक्शनसाठी इक्वेशन काढण्यासाठी काय करायचं? 2 स्टेप ॲड करून टाकायचे. म्हणून मग सोल्युशनमध्ये पण ॲडिशन ऑफ both the steps give overall equation. दोघांची जर ॲडिशन केली तर आपल्याला काय भेटते? ओव्हरऑल इक्वेशन. NO2 NO2 किती वेळेस झाला? 2 टाइम्स. हा F आणि या Fचं काही काम आहे का? नाही. टाका उडवून त्याला. म्हणजे आपलं ओव्हरऑल इक्वेशन काय झालं? 2 टाइम्स NO2 प्लस F2. इट गिव्स NO2F. किती वेळेस आहे हा पण? 2 टाइम्स. पहा बॅलन्स करून. NO2 NO2 2 N आहे, 2 N आहे. ऑक्सिजन 4 आहे, ऑक्सिजन 4 आहे, 2 F आहे, 2 F आहे. मग हे झालं तुमचं ओव्हरऑल इक्वेशन. समजलं? हे एचं सोल्युशन. बीचं काय म्हणणं आहे? पहा, राईट डाऊन रेट लॉ. आता रेट लॉ जो आहे ही कॉम्प्लेक्स रिॲक्शन आहे, 2 स्टेपमध्ये होऊन राहिली. तर रेट लॉ जो आहे स्लोएस्ट स्टेपवरून लिहित असतात. जी स्लो स्टेप असते ती, आणि जी स्लो स्टेप असते त्याची स्टॅच्योमेट्री डिटरमाइन करते. मग इथे आपण काय लिहू? पहा आता. स्टेप 1 इज स्लो स्टेप. हेन्स
RDS, रेट डिटरमायनिंग स्टेप. मग रेट लॉ कसा लिहायचा? तर रेट लॉ असा लिहायचा, रेट इक्वल टू के. काय आहे रिॲक्टंट पहिल्या स्टेपमध्ये? तर इथे आहे NO2, म्हणून इथे लिहून टाकायचं NO2 आणि दुसरा कोण आहे F2. समजलं? आता सी, आयडेंटिफाय द रिॲक्शन इंटरमिडिएट. कशाला म्हणतो की जो फर्स्ट स्टेपमध्ये प्रोड्यूस होतो, सेकंड स्टेपमध्ये कन्झ्युम होतो. म्हणून मग कोण झाला फर्स्ट स्टेपमध्ये प्रोड्यूस? फर्स्ट स्टेपमध्ये प्रोड्यूस कोण झाला? जो नाही आहे याच्यामध्ये ॲटॉमिक फ्लोरीन नाही आहे. हा पहिल्या स्टेपमध्ये प्रोड्यूस झाला, दुसऱ्या स्टेपमध्ये काय झाला? कन्झ्युम. म्हणून विच इज प्रोड्यूस इन फर्स्ट स्टेप अँड कन्झ्युम इन सेकंड स्टेप इज कॉल्ड रिॲक्शन इंटरमिडिएट, है ना. म्हणून F इज रिॲक्शन इंटरमिडिएट. प्रोड्यूस इन फर्स्ट स्टेप and consume in second step. सेकंड स्टेपमध्ये काय होतं? तो कन्झ्युम. पहा आता किती सिम्पलचा क्वेश्चन होता आणि किती छोटंसं मस्त आन्सर होतं. तर हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 11 मार्क करून घ्या वाटला ते इम्पॉर्टंट आणि लिहायला सुरुवात करा. पॉज करा तुमची स्क्रीन. आता रेटपासून पुढचं लिहून घ्या. झाला वरचा क्वेश्चन लिहून. आजसाठी लास्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 12. ए कॉम्प्लेक्स रिॲक्शन टेक्स प्लेस इन 2 स्टेप. 2 स्टेपमध्ये कॉम्प्लेक्स रिॲक्शन झालेली आहे. आता या कॉम्प्लेक्स रिॲक्शनमध्ये काय केलं ते पहा. रेट लॉ दिलेला आपल्याला. हा रेट लॉ आहे. मग रेट लॉमध्ये ज्या स्पेसिस असतात त्या स्लोएस्ट स्टेपमध्ये असतात. याचा अर्थ NO आणि O3. मग NO आणि O3 ज्या स्टेपमध्ये, म्हणजे पहिली स्टेप जी आहे ती याची स्लोएस्ट स्टेप झाली. समजलं ना? रिझन समजलं का बरं? कारण स्लोएस्ट स्टेपवरून काय लिहित असतो आपण? रेट लॉ. मग रेट लॉमध्ये ज्या पण स्पेसिस आहे त्या स्पेसिस ज्या रिॲक्शनमध्ये ती स्लोएस्ट आहे. ठीक. आयडेंटिफाय रेट डिटरमायनिंग स्टेप. स्लो स्टेप रेट डिटरमायनिंग स्टेप असते, म्हणजे पहिली स्टेप काय झाली? रेट डिटरमायनिंग. ओव्हरऑल रिॲक्शन, दोघांची ॲडिशन करायची, ओव्हरऑल रिॲक्शन काढायची. विच इज रिॲक्शन इंटरमिडिएट. पहा बरं, मग रिॲक्शन इंटरमिडिएट ओळखायची आपल्याला. मग एक काम करून आपण सगळ्यात आधी सोल्युशनमध्ये काय लिहू पहा. आयडेंटिफाय रेट डिटरमायनिंग स्टेप. ओके. फ्रॉम रेट लॉ. First step is rate determining step, that is slow step. कोणती येते? NO plus O3, it gives NO3 plus O. याला लिहून घ्या स्लो. कारण स्लो स्टेपमध्ये जे असतात तेच रेट डिटरमायनिंग स्टेपमध्ये स्पेसिस असतात. ठीक. त्याच्यानंतर ओव्हरऑल रिॲक्शन. मग ॲड 1 and 2 टू गिव्ह ओव्हरऑल रिॲक्शन. मग ओव्हरऑल रिॲक्शनसाठी दोघांची ॲडिशन करा. चला, केली का? NO3 कॅन्सल होऊन जातो दोन्ही साईडचा. हा NO3 गेला, हा NO3 गेला, O पण गेला. म्हणजे काय शिल्लक राहते सांगा? NO दिसत आहे प्लस O3. इट गिव्स काय शिल्लक राहते? NO3 गेला ना, NO2 प्लस O2. NO2 प्लस O2. चेक करून घ्या एकदा बॅलन्स. एक नायट्रोजन 3 आणि 1 4, 2 आणि 2 4. ठीक आहे. विच इज रिॲक्शन इंटरमिडिएट व्हाय. मग आता तिसऱ्याचं आन्सर काय लिहिणार? हे पहिल्याचं आन्सर होतं, हे दुसऱ्याचं आन्सर होतं आणि हे तिसऱ्याचं आन्सर. काय रिॲक्शन इंटरमिडिएट? तर हे दोन आहे, NO3 अँड O. NO3 अँड O आर रिॲक्शन इंटरमिडिएट. रिझन काय?
बिकॉज दे प्रोड्यूस इन, बिकॉज दे प्रोड्यूस इन. फर्स्ट स्टेप, and consume in. सेकंड स्टेप. पहिल्या स्टेपमध्ये प्रोड्यूस झाले, दुसऱ्या स्टेपमध्ये गायब झाले. पहिल्या स्टेपमध्ये NO3 आणि O, इकडे NO3 आणि O आहे का? नाही, इथे कन्झ्युम होऊन गेले, म्हणून त्यांना काय म्हणतो आपण? रिॲक्शन इंटरमिडिएट. तर असं इथे आपले न्यूमेरिकल्स जे आहे आजच्या व्हिडिओवरचे सगळे आपण संपवलेले आहे. हा लास्टवाला न्यूमेरिकल तुम्हाला स्क्रीन पॉज करायची आहे, व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. कुठपर्यंत लिहिता? स्टेप 2 पर्यंत. हे 2 सोल्युशनमधलं 2 आहे ना, इथपर्यंत लिहा. करा पॉज. नेक्स्ट एकदा परत पॉज करा आणि पूर्ण कंप्लीट करून घ्या आता व्यवस्थित. जेव्हा पॉज करायला सांगितलं जाते तेव्हाच्या तेव्हा लिहायचं आहे तुम्हाला. स्क्रीन थांबवायची, इमिजिएट लिहायचं. कितीही वेळ लागला तरी तेव्हाच कंप्लीट करायचं. आज होमवर्क दिला, आजचं होमवर्क आजच करायचं. डाऊट असला पटकन पाठवून द्यायचं. जे व्हिडिओ आता पाठवणं सुरू आहे 2 टाइम्स पहा. 2 वेळेस तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ पाहायचा आहे. एकदा सकाळी, एकदा संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी पाहिला तरी पण चालतो, डिलीट होण्याच्या आधी. शुअर मार्क या चॅप्टरचे. चॅप्टर खूप इंटरेस्टिंग आणि छोटं चॅप्टर आहे, एकदम मजेदार आहे. तुम्ही माझ्यासोबत आहे तर आणखीनच जास्त इंटरेस्टिंग आहे. ठीक आहे, चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. नवीन कन्सेप्ट इंटिग्रेटेड रेट लॉ सोबत नवीन व्हिडिओमध्ये परत भेटणार आपण. सो बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.